पुणे शहरामध्ये गेल्या 10 दिवसामध्ये 2 वेळा पूर आलेला आहे आणि ह्या पुराला जबाबदार असलेले जेवढी अतिक्रमणं नदी आणि नाल्यांवरची आहेत ती तात्काळ काढण्यात यावी ही मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करत आहोत। त्याचबरोबर ह्या पुरामध्ये बाधित झालेले जेवढे पूरग्रस्त आहे त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। त्यांच्या घरामध्ये नुसतं पाणी गेलं एवढा पुरता हा विषय मर्यादित नाही, काही जीवितहानी झालेली आहे, मालमत्तेचं तर प्रचंड नुकसान झालेलं आहे, परंतु शासनातर्फे कसल्याही प्रकारची मदत अजून देखील त्यांना मिळालेली नाही आहे। ते अजूनही घरामध्ये गेलेले नाही आहेत, ते अजूनही शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यांना आसरा दिलेला आहे त्या ठिकाणी आहेत। शासनातर्फे पंचनामे चुकीचे केले गेलेले आहेत। शासनातर्फे ज्यांची नावं पुरामध्ये बाधित झाले त्यांची यायला पाहिजे ती आलेली नाही, जे पुरामध्ये नाही आहे त्यांची नावं आलेली, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आहे। जवळजवळ 10,000 कुटुंब पुण्यामधले बाधित झालेले आहेत। तर ह्या सर्व विषयांवरती आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष संजयजी सोनवणे, आमचे महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्राचे संघटक माननीय परशुरामजी वाडेकर, अशोकजी कांबळे, सर्व आम्ही या ठिकाणी पूर्ण ह्या सर्व 10,000 लोकांच्या वतीने पुणे शहरामध्ये ज्या प्रकारे बेताल बांधकामं सगळी झालेली आहेत त्याच्या नदीपात्रामध्ये आणि नाल्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। शासनाने तात्काळ ह्या सर्वांना मदत करावी आणि ही मदत लवकरात लवकर करावी आणि जे काही बेकायदेशीर बांधकामे ते काढण्यात यावी ह्याच्याकरता हा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं दिनांक गुरुवारी 8 तारखेला सकाळी 11 वाजता चालू होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना पहिलं निवेदन दिल्यानंतर मग आम्ही सिंचन भवनला जाणार आहे। इरिगेशन डिपार्टमेंटचं या ठिकाणी मोठा रोल असताना नदीपात्राच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही आहे, त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत। आणि पुरामध्ये जे समन्वय पाहिजे की पाणी किती सोडलं जातं, कधी सोडलं जातं, त्या बाबतीत देखील हलगर्जीपणा आणि दिरंगाई ही जे इरिगेशन डिपार्टमेंटकडनं झालेली आहे त्यांना निवेदन देऊन मग आम्ही महानगरपालिकेकडं महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे आणि त्यांना आम्ही सविस्तर निवेदन महानगरपालिकेशी संबंधित सगळे विषय ह्या पुराच्या संबंधातले आहे त्याबद्दल देणार आहोत। हे या प्रसंगी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो।